खेळला जालिंदरला आपला पाऊस होता. तो पहिला चेंडू दाखवलेले कटकाराच्या तयारीला डॉट चेंडूची समाप्ती होते. फुटवरचा वापर होत नाहीये. पाठलाग केला होता चेंडूचा जालिंदरने. ऑफसाईडला क्षेत्ररक्षण पॉइंट पॉइंट शॉट कव्हर एक क्षेत्ररक्षण मिड ऑफला आपण पाहू शकता. ऑन साईडला शॉट दाखवून स्कोअर लेगला एक क्षेत्ररक्षण स्कोअर लेगला आपण शॉट लेगला एक स्कोअर लेगला एक मिड ऑनला आपण स्थायी बघतो समीर पाटील आपण मिड विकेटला क्षेत्ररक्षण आणि लॉंग ऑनला अतुल पाटील आपण पाहू शकतो. प्रकाशला आपण मिड विकेटला पाहू शकतो. हरिदास ओ पहिला चेंडू काय जबरदस्त चेंडू पहिला ऑफ स्विंगच्या बाहेर. आता मात्र बॅटमॅन चेंडू वेगाने निघतो. डॉट चेंडूची समाप्ती जबरदस्त सुरुवात बघायला मिळाली. तर भरत मात्र साहेबांना विनंती करतो याला सोडून आपलं देखील हार्दिक स्वागत. चिंचोलीचा पणा आपल्या इतर कुंभारखानपणा देवीचा पणा नवापणा मोठा गाव कोणी जर ग्रामस्थ ज्येष्ठ नागरिक आले असेल तर या व्यासपीठावर आपलं हार्दिक स्वागत. ही आपलीच पदर हो ऑन साईडला उभी राहिला स्कोअर ऑफ द विकेटच्या माध्यमातून पॉवर प्लेचा योग्य वापर. चेंडू चालला या बॉलला स्कोअर लेग सीमार शपार चौकार. फटका खूप चांगला होता. 2 चेंडू बीड झाला जालिंदर. त्यानंतर थोडंसं मला वाटतं ज्ञानेश्वर कधी बातचीत करतायत की अशा प्रकारे बॅटिंग करायचे. ते पॉवर प्ले मध्ये ट्रेन चौकार षटकार आणले पाहिजे असं काही नाही. सिंगल डबल आले तरी आपण इथे मारा तुम्हाला मिळू शकतात. स्ट्राईक रुटी देते डॉट चेंडू जात नाहीये आणि सुरुवात चांगली केली. मोठे देसे 40+ संघाने आमदार चषक देखील जबरदस्त स्पर्धा आयोजित केली होती. ज्ञानेश्वर असतील त्यांचे संपूर्ण आपण इथे 40+चे खेळाडू रेग्युलरचे खेळाडू ग्रामस्थ मंडळ मोठे देसाई म्हटलं तर जय हनुमान मोठी देसाई या नावाने हा संघ उतरतो. प्रत्येक ठिकाणी हनुमानाचे आपण मंदिर आहेत गावोगावी. त्यामुळे हनुमानाला पूजनीय मानून गावदेवीला पूजनीय मानून हा संघ नेहमी मैदानात उतरतात आशीर्वाद घेऊन. आता स्वर्गीय रतनदास स्मृती चषकमध्ये देखील खूप चांगली कमी आहे. जितेश पाटील काय बॅटिंग केली. त्यानंतर भाऊ आले आपले संदेश म्हात्रे आले जबरदस्त मैदानावर गोलंदाजी केली. हो पुन्हा गाव उडवला यावेळेला विकेटला जिथून शतक काढला तिथे पाठवलं चेंडूला विकेट सीमारेश हो पडल्यानंतर चेंडू बघा डायव्हर्ट झालाय. 2 धावा कंप्लीट आहे. तिसरी होत का पाहिजे 3 होत आहेत. जिथे थोडीशी मातीची लेवल नाही ना तिथे चेंडू पडला आणि थांबला आणि तो चौकार गेलाच ना. धावसंख्या दाखल करते आपण पाहू शकतो की आपल्याला 7 धावा. सुरुवात दमदार झाली. पुन्हा हरिदास सेवा गोलंदाजी महाकवार 2 चेंडू डॉट गेल्यानंतर 2 चेंडूमध्ये 7 धावा आहेत. हेच तर प्रेम क्रिकेट आहे ना. पण देवीचा पण विपक्ष आपण तर मॅच झाली वाकलन धावा नव्हत्या आधी पण नंतरच्या 2 षटकात धावा आल्या. बॅटिंग चांगली केली. जीतने आणि आपण इथं केतनने महाराष्ट्राचा बायकर महान साठला ज्ञानेश्वर या संघाचा सर्वात चांगला अष्टपैलू खेळाडू ज्ञानेश्वर देवकर. हरिदास शेलार फटका चांगला डान्सिंग डाऊनच्या माध्यमातून चेंडू चालला वाईस लॉंगनला अतुल पाटील तिथे जोपर्यंत चेंडू फेड होईल. फटका खूप चांगला होता. अतिशय चांगला फटका डाऊन द ग्राउंड. धावसंख्या दाखल करते 9 धावा. राजेश कोणता गोलंदाजी महाकवार प्रथम ऊर्ध्व मारक होतो शकला ज्ञानेश्वर. ओ फटका चांगला यावेळेला ऑन साईडला वळवलाय मिड विकेट सीमार शबार षटकार. एक्झॅक्टली काय केलं ज्ञानेश्वरने गोलंदाजीच्या गतीचा फायदा केला. ज्या वेगाने चेंडू टाकला त्याच वेगाने मिड विकेटला पाठवून दिलाय. एक दमदार सुरुवात. जर्मन मोठी दिसत 40+ संघाची 15 धावा. फटका खूप चांगला होता. ज्ञानेश्वरला आत्मविश्वास मिळाला आणि तो जालिंदरला देखील तेच सांगतो की आता इथून बॅटिंग चांगली करायची. पार्टनरशिप चांगली झाली. पहिल्या षटकात 15 धावा. कोपर संघ देखील इथे दाखल झाला. त्यांचं देखील हार्दिक स्वागत. काय कोपर संघाचं आयोजन होतं. 38 वर्षात आयोजन केलं पण जबरदस्त नाद होतो ना भविष्य. चर्चेत राहिली ती स्पर्धा. मला वाटतं पुढच्या वर्षी कोपरवासींना 3 दिवस स्पर्धा ठेवायला लागेल. ठेवणार आहेत का नाही. आयोजन इतकं जबरदस्त जे संघ खेळले नाही त्यांना नंतर आम्हाला सांगितलं की भाऊ बट आम्हाला खेळायचं होतं. पण तुम्ही जेव्हा आयोजकांनी फॉर्म टाकला तेव्हाच तुम्ही एंट्री फिक्स करायची. पहिल्या षटकात 15 आले.
गोलंदाजी मार्कवर अतुल येते. चेंडू कधी आलेला फुटला नवीन आहे. कदाचित ज्ञानेश्वर चेंडू चेक करतायत, पंचांकडे सुपूर्द करतायत. पंच त्याचं तर काय डिसिजन गेलं, नवीन चेंडू मागत आहेत तर तो चेंडू पुन्हा एकदा कंटिन्यू करतायत. संदीप भाणे यंत्रण अडवली. अतुल पाटील येतो राष्ट्रपती खेळाडू. वैयक्तिक पहिल्या संघाचं दुसऱ्या डबलच्या P2 मध्ये किती धावा देत पाहिजे. P1 मध्ये हवाले 15. एक दमदार सुरुवात आपण पाहू शकतो जालिंदरच्या माध्यमातून. जालिंदर पाटील आणि ज्ञानेश्वर देवकर जोडी. अतुल ओ चांगला चेंडू बॅटामधून निघून गेला. या वेळेला डॉट चेंडूची समाप्ती होते. बघा डॉट चेंडू गेला, ज्ञानेश्वर लगेच जात आहेत. नॉन स्ट्रायकरांचा बॅटरनं आरशाचं काम करतो मेन बॅटरसाठी आणि तो सांगतोय ज्ञानेश्वर की घाई करायची नाही, 15 आले आहेत. दातेरी संघ देखील एक मजबूत संघ आहे. या संघाने बॅटिंग बघितली तर प्रमोद मडवी, आपण अतुल पाटील, मनोज आहे, प्रकाश आहे. ओ बॅकपडून कट करत होतो. या बॉलला वाईट चेंडूला छेडछाणी केली आहे तेच सांगताय ज्ञानेश्वर. ऑप्शनचा बाहेर चेंडू पिचिंग केला होता आणि तिथून छेडछाणी केली. पहिला गडी बाद झालाय जालिंदरच्या स्वरूपात. ऑप्शनच्या बाहेर चेंडू टाकला होता, भरपूर बाहेर चेंडू टाकला होता. प्रभाकर होते जर्सी क्रमांक 21-21. बघा जालिंदर स्वतः नाराज होते. खूप चांगला झेल पकडला होता यावेळेला यष्टीरक्षकाच्या माध्यमातून. वाईट चेंडूला छेडछाणी केली त्यामुळे जालिंदर देखील थोडंसं नाराज आहे. बॅटिंग चांगला करत होता. तर पॉलिप्लस संघटनेचे उपाध्यक्ष मोठा गावचे प्रकाश माते यांचं देखील आगमन होतं. त्यांचं देखील हार्दिक स्वागत. त्यांना विनंती करते की व्यासपीठावरून स्थानापन्न व्हायचं. पंकज देखील बघा ट्रॉफींकडे सातत्याने पाहतोय. खूप पाहणं गरजेचं आहे. मैदानात गेल्यानंतर तुमची भौगोलिक परिस्थिती तुम्हाला जाणून घ्यायची असते, कशा प्रकारचा खेळ करायचा आहे. मी प्रचंड मेहनत राहिली होती. प्रमोद मडवी असतील, पंकज असतील, अतुल असतील, संजय असतील, गणेश देखील आम्ही कौतुक करू. खूप चांगली त्यांनी व्यवस्था केली होती 3 दिवसीय स्पर्धेमध्ये. हरिदास असतील, संपूर्ण दातेली 40+ संघ, ग्रामस्थ मंडळ आपण दातेली. अतुल बॅटम ओरडून मारत होते सगळ्या प्रकारात. हो खूप चांगला चेंडू, खूप चांगला चेंडू, सरळ निघून जातो स्टिकच्या कडे. काय गोलंदाजी करतो बघा अतुल. फुटवरचा अजिबात वापर होत नाही प्रभाकरच्या माध्यमातून. सुरुवात काय दमदार झाली, 15 धावा आहेत बिनबाद. पण त्यानंतर कमबॅक बघा अतुल पाटील, जबरदस्त कमबॅक. काल चांगला खेळ केला स्वर्गीय रतन बोस स्मृती चषकमध्ये. तोच आत्मविश्वास घेऊन पुन्हा एकदा मैदानात आलाय. दातेली गाव म्हटलं तर साई भक्त, दातेली गाव म्हटलं तर दहीहंडी उत्सव चांगल्या प्रकारे केला जातो. दातेली गाव म्हटलं तर दातेली प्रीमियर लीग मला वाटतं होळीची स्पर्धा. समीर पाटील जबरदस्त समालोचक. हो पुन्हा एकदा डान्सिंग बाईच्या मध्ये गती कमी केली. कौतुक करेल अतुल पाटीलचं. काय व्हेरिएशन दाखवतो मैदानावर बघा, जबरदस्त गोलंदाजी. ज्ञानेश्वर बघा सांगतायत कशा प्रकारचे तुम्हाला क्रिकेट खेळायचे. कारण ज्ञानेश्वरला जर तुम्ही नुस टाका ठेवाल, त्याला स्ट्राईक मिळाली नाहीये तर त्याच्यावरती दबाव येईल आणि त्यानंतर मोठे फटके मारण्याची मदत कदाचित त्यांचा विकेट जाऊ शकते. तेच तो चर्चा करतो अतुल. व पुन्हा एकदा डॉट चेंडूची समाप्ती. जबरदस्त गोलंदाजी. सुरुवात काय झाली होती त्यानंतर अतुल पाटीलचं कौतुक करेल. जबरदस्त गोलंदाजी. 5 चेंडू डॉट काढला. या स्पर्धेतील मेडल शतक फेकतो का पाहायचंय. काल 2 विकेट अटक झालेत. हो डॉट चेंडूची समाप्ती. या स्पर्धेतील पहिलं मेडल शतक फेकलंय. अतुल पाटीलची गोलंदाजी आवडते, टाळावून जाते. 15 आल्या त्यानंतर डॉट चेंडू आपण शतक मेडल फेकलंय. काय गोलंदाजी अतुल पाटीलच्या माध्यमातून. पलटवार आणि मैदानामध्ये आपले विकेट देखील त्याला मिळाला. काय गोलंदाजी केली, अप्रतिम गोलंदाजी केली. हेच ते प्रेम क्रिकेट आहे ना. पहिल्या षटकात आनंद मिळाला तो देसाई 40+ संघाला, दुसऱ्या षटकात आनंद मिळाला दातेरी 40+ संघाला. अतुल पाटीलचं कौतुक करेल. एक विकेट मिळालं, मेडल शतक फेकलं. काय कमबॅक, काय कमबॅक आहे. जबरदस्त कमबॅक, लाजवाब कमबॅक आहे. कौतुकास्पद गोलंदाजी. पुन्हा गोलंदाजी मार्कवर कोण येतं पाहायचंय. हरिदास येतोय की राजेश सेलारला. काल सेलार बंधू जबरदस्त कामगिरी केली. जरी मैदानावर आपण ते प्रमोद मडवी संघनायक असतील पण पंकजची भूमिका देखील खूप चांगली राहिली बघा. क्षेत्रक्षमध्ये बदल करतो प्रमोद मडवी. वापसी केली, जबरदस्त वापसी.
राजेश आला वैयक्तिक पहिल्या संघात 30 षटक घेऊन स्ट्रायकरला बॅटर आपण पाहू शकतो यावेळेला. आता इथून ज्ञानेश्वर पाहिजे कशा प्रकारे बॅटिंग करते. ऑन साईडला स्क्वेअर लेगला क्षेत्ररक्षण आपण पाहू शकता. शॉकिंग रिझर्व मध्ये मिड विकेटला क्षेत्ररक्षण, लॉंग बॉलला लॉंग ऑफला क्षेत्ररक्षण, एक मिड ऑन आला आता. ऑफ साईडला पॉइंट डीप कव्हरला क्षेत्ररक्षण. हो बाकडा गेला कट केला या बॉलला. चेंडू चालला डीप पॉइंट रिझर्व मध्ये क्षेत्ररक्षण येतो. पंकज चांगलं क्षेत्ररक्षण करतोय. खूप चांगलं क्षेत्ररक्षण, खूप चांगलं क्षेत्ररक्षण. पंकजचं कौतुक करेल. बघा लगे गोलंदाजाच्या एंडला तरी चेंडू फेकलाय. दर्शक दाखल करतो आपण पाहू शकता. 17 धावा दाखल करते. नेक्स्ट मॅच चला अडेली पक्ष कुपर. हो फटका चांगला आहे. डाऊन दी ग्राउंड मिडॉनला क्षेत्ररक्षण. साई भक्त समीर पाटील खूप चांगलं क्षेत्ररक्षण, खूप चांगलं क्षेत्ररक्षण. एकच धाव आपण तर चषक अक्षरशः गाजवले. आपण मित्र समीर पाटील देखील भरपूर त्या स्पर्धेत सपोर्ट केला होता. 3 दिवस चहाची व्यवस्था. हो लिडिंग डिक्लेअर इथे मात्र आपण जेल ड्रॉप होते. डिक्लेअर तुम्हाला बघा बिल्डिंग कंपाऊंड मध्ये गेला तर तुम्हाला डिक्लेअर मिळणारे आणि तुम्हाला धावून दावा काढावा लागणार. 10 सेकंद दाखल करतो पाहू शकतो यावेळेला 19 धावा. 19 धावा. ज्ञानेश्वर स्ट्राईक लागला तिसऱ्या षटकामध्ये. चांगली गोलंदाजी करतोय राजेश शेलार. राजेश शेलार 52 चौगुण करून राईट आर्म ओव्हर द कट मारत होते. स्ट्राईक ज्ञानेश्वर. ओ फटका चांगला या बोला कागदच्या डोक्यावरला. खूप चांगला फटका या बोला. चेंडू थांबला बघा, थांबला. एक्स्ट्रा कव्हरला चेंडू थांबला. 19 धावा. या समान फुटप्लस संघटनेचे सदस्य महेंद्र म्हात्रे आजदेगाव यांचं आगमन झालं. त्यांचं देखील हार्दिक स्वागत. महेंद्र म्हात्रे कोणताही संघ असेल नाश्ता करून घ्या. हो पूल केला यावेळेला. फ्लॅट सपाट टाळला स्टोक षटकार. पूल आणि गोल केला चेंडूला. सीमा शाबास. षटकार धाव संख्या वाढते. 27. सुधीर म्हात्रे आपण या जरा आमच्या संबंधित कक्षामध्ये यायचं. हरिचंद्र म्हात्रे संपर्क झाला बघा. जर अडेली संघ अडेली 40+ कोपर 40+ संघ आला असेल तर आपण नाश्ता करून घ्या. नाश्त्याची उत्तम व्यवस्था केली गेलेली आहे. भरत म्हात्रे साहेबांचं देखील आगमन झालंय. महेंद्र म्हात्रे आजदेगाव 40+ एक जबरदस्त क्रिकेटर आणि सदस्य देखील आहेत. त्यांचं देखील हार्दिक स्वागत. तयारी कक्षातून कोणी आवाज येईल का बघा. ज्यांच्या सूचना आहेत त्या सूचना आम्ही तुमच्यापर्यंत पोहोचवतो. आम्ही मॅचचं सिच्युएशन समजू शकतोय पण काही नियम ह्याचा आपण आता पालन देखील करणं फार गरजेचं आहे. राजेश शेलार पुढे गोलंदाजी मार्कट. ज्ञानेश्वर खूप चांगली बॅटिंग करते. पुण्याला पूल केला यावेळेला. तो क्षेत्र निवडला. मिडल कलर स्क्वेअरच्या मधून सीमासोबत षटकार. ग्लोरियस बॅटिंग, खूप चांगली बॅटिंग. श्रीधर जोशी उर्फ हारक्या मामा यांचं आगमन झालं. त्यांचे देखील हार्दिक स्वागत. दर्शक आपण त्याबरोबर पाहू शकतो बघा 3 षटकाचा खेळ संपला बघा. पाण्याची व्यवस्था केली का. अंडरग्राऊंड पाण्याची व्यवस्था केलेली आहे बघा. समोरच पाणी. त्या आपण आईस बॉक्स पण आपण पाणी पिऊ शकतो. तिथे पाण्याची व्यवस्था केली गेलेली आहे. पहिल्या षटकात धावाला 15. त्यानंतर आतून कमबॅक केलं. मिडल षटक फेकलं. आपण राजेश शेलार त्या षटकात धावाला तब्बल 18 धावा दिल्या. 3 षटकाच्या समाप्तीनंतर राजेशने धावा दिल्या. 18 धावा दिल्या. तब्बल 33. जबरदस्त वापसी, जबरदस्त वापसी केली. दीपक पाटील देखील जात आहेत. मैदानात थोडस जलपान करतायत. प्रभाकर आणि ज्ञानेश्वरी जोडी मैदानात. ज्ञानेश्वर जबरदस्त बॅटिंग करते. मी मगाशी म्हणत होतो की ज्ञानेश्वरकडे प्रचंड गुणवत्ता आहे. आज त्याला गुणवत्ता सिद्ध करावी लागणार आहे. आणि काय बॅटिंग करते, लाजवाब बॅटिंग. दीपक पाटील, जितेशचे काका,
संख्या धावतो. चला मोठा आपण तर पडेलचे कॅप्टन आणि कोपरचे कॅप्टन टॉससाठी या. त्यांचे साऊंड सर्व्हिस गणेश रेवणकर, समर्थ साऊंड सर्व्हिस. धावा 33 अकरा सरसरी धावा कुठल्या अतुल येतो दुसऱ्या स्पेल मध्ये पुन्हा एकदा. आता 2-12 चेंडूमध्ये किती धावा केल्या पाहायचं आहे. 50+ धावा या मैदानात खूप चांगले आहेत. काल 51 धावा चेस झाल्या होत्या. पहिल्याच आपण तर सापाडी पक्षात सोळेगाव मध्ये मॅच झाली, 50 पूर्ण केलं होतं, पण नंतर पुन्हा एकदा 50 आपण तर टार्गेट आलं ते झालं नव्हतं. त्याचं थोडं प्रभाकर कशा प्रकारे बॅटिंग करतोय. प्रभाकर आता एकच काम करायचं, सिंगल घ्यायचे, ज्ञानेश्वरला स्ट्राईकवर आणायचे. पण दातुनीचे गोलंदाज अतुल पाटील ज्याने मिडल षटक फेकलं, तो अतुल पाटील पुन्हा एकदा आलाय. प्रचंड विश्वासाने गोलंदाजी करतो. आत्मविश्वास प्रचंड वाढलाय. शॉर्ट्सली मिडॉल फ्लाय देखील क्षेत्रक्षण प्रमोदला पाहू शकतो. सिंगल वाचण्याचा प्रयत्न करतोय. हो बागला कट केलं घ्या बोला. वेगाने धावताय ज्ञानेश्वर. गुड रनिंग बिटवीन द विकेट. कारण ज्ञानेश्वरला माहिती आहे मला स्ट्राईक घ्यायचे तर वेगाने धावणं फार गरजेचं आहे. 11 चेंडूंचा फलबाग होता. आता ज्ञानेश्वर पाहायचं देवकर कशा प्रकारे बॅटिंग करतोय. आतापर्यंत ज्ञानेश्वरच्या बॅटमधून धावायला तब्बल आमचे गुण देखील मला सांगतायत 7 चेंडू 25 धावा. ज्ञानेश्वरची बॅटिंग मध्ये एकदा टाळा झाला पाहिजे. खूप चांगली बॅटिंग करतोय. मैदानावर आत्मविश्वासाने तो बॅटिंग करतोय. आता मिडॉनला क्षेत्ररक्षण पाठवलंय पटेल कुणेश्वर. हो चेंजअप पेस होता, गती परिवर्तन केलं यावेळेला. अतुल पाटीलला माहिती होर पीच षटकबंदी चेंडू टाकली, वेगाने चेंडू टाकला तर ज्ञानेश्वर त्याच्यावर प्रहार करेल. आक्रमक पवित्रा घेतला होता, त्यामुळे चेंजअप पेस करतोय, चेंजअप पेस टाकतो तो. जबरदस्त गोलंदाजी अतुल. चांगला चेंडू पुन्हा एकदा कट करायचा प्रयत्न केलाय. गुड बॉलिंग, गुड बॉलिंग, खूप चांगली गोलंदाजी. 34 धावा. छगन पाटील सारखा बॅटर होता मित्रांनो, प्रभाकरच्या आधी त्याला पाठवणं फार गरजेचं आहे. छगन पाटील एक आक्रमक बॅटर आहेत. जेव्हा जेव्हा तुमच्याकडे आक्रमक बॅटर असतात त्याचा फायदा तुम्ही करून घेत असतात. जसं जितेशचा वापर केला तो सलामीला येऊन खूप चांगली बॅटिंग करतो जितेश देखील. कधी कधी सलामीला येतो, कधी कधी तिसऱ्या क्रमांकावर पण आक्रमक खेळ करतो. जेव्हा जेव्हा तुमच्याकडे आक्रमक बॅटर्स त्यांचा वापर करा तुम्ही. मग कमी चेंडू झाला त्याच्या दबाव येत नाहीये, त्याला जास्तीत जास्त चेंडू खेळण्यावर द्या तुम्ही. कदाचित आपण तर डोळ्यामध्ये कचरा गेला असावा, काहीतरी झाला असावा. लगेच बघा सर्व खेळाडू विचारपूस करतात. हेच तो गावांचं क्रिकेट आहे ना. क्रिकेटमध्ये मैदानावर गावासाठी खेळ होतो, पण मैदानाच्या बाहेर देखील खूप चांगले मित्र आहेत, मैदानात देखील खूप चांगले मित्र आहेत. बघा मनोज खंडागळे आले, काहीतरी बातचीत करतायत. ओके का पाणी पाहिजे असेल तर ज्ञानेश्वर थोडंसं पाणी लावून घ्या डोळ्याला. कचरा गेला असेल, कदाचित चेंडू उडल्यानंतर थोडीशी माती देखील उडली असेल. हे खऱ्या अर्थाने मित्र म्हणजे ग्रामीण क्रिकेटचे प्रेमी एकमेकांवर. बघा जरी ज्ञानेश्वर बिग बॉक्स संघातील खेळाडू असेल पण त्याला विचारपूस केली जाते. बघा कारण का उपाध्यक्ष देखील मैदानावर आहेत, प्रमोद वडवी. त्यांना माहिती हा परिवार आहे. या परिवारामध्ये 60 पेक्षा जास्त संघप्रेम. आणि कोणत्याही खेळाडूच्या कोणतेही कार्य असू दे, मग आनंदाचा असो ते दुःखाचा असू दे किंवा आपण आणखीन कोणता कार्यक्रम, प्रेम. आज आज आम्ही तुम्हाला नक्की सांगू की आमची जेव्हा आई वारली होती तर माझ्याबरोबर 1 वाजेपर्यंत नितीन काळून होते. मी त्यांना नंतर म्हटलं नितीन तू आता जा घरी, आम्हाला थोडासा वेळ लागेल. तरी जात नव्हतं, पण नंतर आमच्याच घरात गेले जावं बाजी तुम्ही जा. हे प्रेम वाईट रेवणकर. सुखात सर्व असतात, दुःखात कोणी नसतं, पण दुःखात जे असतात तो खरा मित्र. दुःखात पाहिजे दादा. तर काही बघतात लग्नाला गेले जेवणाचं मंडप कुठे बघू दे. नाही तुम्हाला दादा जेवणाच्या मंडप मध्ये एकच सांगतो, नॉनव्हेज कधी समजतं तुम्हाला, जिथे कुत्री जास्त असेल तिथे नॉनव्हेज समजायचं. व्हेजच्या ठिकाणी कुत्री जाणारच नाही. बघा जाऊया मैदानाच्या दिशेने. 34 धावा. हो फटका चांगला डान्सिंग डाऊनच्या माध्यमातून लॉंग आपला क्षेत्ररक्षक एक धाव कंप्लीट केले. ज्ञानेश्वर काय झालं बघा जरा थोडस बघा. कॅम्प आला का बघा, जरा स्प्रे पाहिजे तर स्प्रे घेऊन जा. 1 मिनिट जरा खेळाडू स्प्रे घेऊन जायचं जरा. दीपक पाटील जरा लवकर जा, क्रॅम्प मला वाटतं. हो मला आहे, हो मला वाटतं शूज घेऊन आलाय, म्हणजे आपण इंग्लिश मंत्रीचे शूज
वर्षी मोठा आपण प्रीमियर लीग होईल का नाही प्रश्नचिन्ह. गेल्या वर्षी काय जबरदस्त स्पर्धा आली ती. चालेल चालेल दीपक पाटील जरा बघा जास्ती जर दुखापत असेल तर ज्ञानेश्वर तुम्ही बाहेर या मैदानाच्या मला वाटतं जास्त क्रॅम्प आला बघा. गोळा आला असेल पायाला किंवा क्रॅम्प जरा बघा बघा जा जा. कोणताही खेळाडू दुखापत होता कामा नाहीये. दोन आक्रमक बॅटर अजून डगआउट मध्ये विकास आहे छगन आहे प्रभाकरला पाठवले 35 धावा सुधीर देखील येत आहेत. जबरदस्त पर्सनॅलिटी आज नितीन काही सुधीरची जर पर्सनॅलिटी पाहिली तर असं वाटतं कोणतरी प्रोफेसर आलाय शिकवायला. खूप चांगली पर्सनॅलिटी आणि खूप ड्रेस कोड चांगला त्याबद्दल सुधीर तुम्हाला धन्यवाद. क्या बात आहे क्या बात आहे. नक्कीच नक्कीच असंच प्रेम असू दे तुमचं आमच्यावर. प्रेम देखील बघा नाव प्रेम आहे पण प्रेम थोडं कमी असतं. बघा जर आयोजन कमिटी जर तुमचं जास्त दुखापत असेल तर मग खेळाडूला बाहेर आपण पाठवायचं. जरा बघा प्रकाश क्रॅम्प आला असेल किंवा गोळा असेल कारण उन्हाचा त्रास देखील आपण या उन्हाच्या त्रासमध्ये ना तुम्ही सकाळी उठला आपण म्हणजे थोडासा हलका फुलका नाश्ता करा. स्कूटी आहे का बघा कोणाची नाही मित्र म्हणजे लिंबू पाणीचं सेवन जास्तीत जास्त करा सुधीर. ऍक्टिव्हा कोणाची असेल तर बघा जरा जसं थांबा जरा ऍक्टिव्ह आहे ते बघा जरा लवकर आल्यात. बघा प्रमोद मडवी देखील उपाध्यक्ष त्यांनी लगेच काळजी घेतली खेळाडूंची दुखापत गंभीर नसावी. क्रॅम्प आला मला वाटतं कदाचित गोळा आला असा किंवा आपण जे आपलं कंबर असं तिथे कधी कधी मोठा गोळा देखील येतो क्रॅम्प येतो मोठा. आता इथून बॅटिंगला कोण जातं त्याचे दीपक आल्यात. हे सगळे बॅटिंग ऑर्डर खूप चांगली आहे पण ते बॅटिंग ऑर्डर रीडिंग करणं फार गरजेचं आहे. मित्रांनो प्रभाकरच्या आधी विकास किंवा छगन यांनी फार गरजेचं होतं. प्रभाकरच्या बॅटमधून धावा चालू आहे अजून 2च धावा आहेत 6 चेंडू 2 धावा. आमचे डॉक्टर बघा रेवणकर डॉक्टर गणेश रेवणकर माहिती आहे त्यांना हाड वैद्य संदीप भाणे देखील अतुल गोलंदाजी मार्कवर सगळे प्रभाकर उभा पुढे गेला कट केला या बोला एक धाव कंप्लीट केली जाते. आता उठून दीपक पाटील पाचक कशा प्रकारे करतोय 36 धावा. मला वाटतं ज्ञानेश्वर थोडंसं प्रेशराईज क्रिकेट खेळले कारण का धावा चालले नव्हत्या त्यामुळे ते जास्ती स्ट्राईक घ्यायला गेले आणि त्यामुळे कदाचित इथून बॅटिंगच प्रभाकरनी बघा तब्बल 7 चेंडूचा खेळ केलाय 3 धावा आल्यात. सायकल दीपक पाटील दीपककडे प्रचंड गुणवत्ता अनुभव आहे. आता इथून चांगली बॅटिंग करावी लागणार आहे बरोबर चलो पण कौतुक करत अतुल पाटीलचं काय गोलंदाजी केली अतुल. ओ चेंजअप होता लाईन लवकर पिकअप केली पाठवून दिला यावेळेला मिड विकेट सीमाच्या बाहेर षटकार. थँक्यू. तर सूरज चौधरी उर्फ भाऊ या व्यासपीठात आपलं देखील हार्दिक स्वागत आहे. बघा 2 खेळाडू बॅटिंग करतो 9 खेळाडू सांगतायत म्हणजे कुठेतरी रणनीती आखली जाते. काय फटका होता दीपक पाटील जबरदस्त मी मगाशीच वर्णन केलं. दीपक पाटील आत्म प्रचंड गुणवत्ता पण त्याला गुणवत्ता पेश करावी लागली. चेंडूचा खेळ बाकी आहे. प्रभाकर येते चला प्रभाकर जाऊन लवकर या. एक चौकार आला त्यांच्या बॅटमधून प्रभाकर बाद झाला तर विकास आलाय. दीपक पाटील स्ट्रायकरला मनोज ओ चेंजअप पेस पुन्हा डाव्या बॅटला पाठवून दिलाय स्कोअर लेग सीमारेषेपार 2 षटकार.
आपल्याला पुन्हा एकदा क्रिकेट बघायला मिळत आहे. गुरुनाथ पाटील देखील अशा प्रकारे बॅटिंग करायचे. दीपक पाटील करतो का बॅटिंग करतो, लाजवाब बॅटिंग. 2 चेंडू मिळाले, 2 षटकारात पाठवले गेले. या आधी एक षटकार, आता एक षटकार. 52 धावा, 50 कंप्लीट. मोठी दिशा 40 संघाच्या. मनोज पुन्हा बॉलिंग हाकवर स्टार्टला दीपक. फटका चांगला या बॉलला. वन आपल्या क्षेत्रक्षेत्र एक धाव कंप्लीट केली पाहिजे. दुसरी होते का? विकास वेगाने जातोय, 2 धावा कंप्लीट करतो. गुड रनिंग बिटवीन द विकेट. धावसंख्या धाव फलकातील 54 धावा. चेंडू बाकेत अजून या षटकातील 2. दीपक पाटील जबरदस्त बॅटिंग करते. आत्मविश्वास म्हणजे यशाचा गुरु आहे, तो आत्मविश्वास दाखवतो मनोज. ओपन साईडला स्पर्धा विकेटच्या मध्ये वळवला चेंडूला. एक धाव कंप्लीट केली आहे. एकच धाव मिळते. चांगलं क्रिकेट. धावसंख्या धाव फलकातील 55 म्हणजे एक षटक मिळून गेलं तरी 55 आलं. चांगली बॅटिंग. किती धावांचे टार्गेट होतं. चला अलीडचे कॅप्टन, कोपरचे कॅप्टन टॉससाठी सज्ज राहा. आमचे गणेश रेवणकर समर्थ साऊंड सर्व्हिस. तर याच दरम्यान आमचे साडू नमित वजे या व्यासपीठावर आपलं देखील हार्दिक हार्दिक स्वागत. प्रचंड मेहनत. आज रागावी आपण इथे लॉन असो. हो फटका चांगला यावेळेला डान्सिंग डाऊनच्या माध्यमातून चेंडू चालला. वन बाउन्स सी मार्शबार मच नीडेड चौकार. 59 धावा. नवनीत वजे देखील येतात, त्यांचं देखील हार्दिक स्वागत. गोविंद भाने आलेत. टॉस करूया आपण. 59 झालेत म्हणजे 4 षटकांमध्ये प्रेम या संघाने तब्बल आपण बोलतो 59 धावा कुठल्यात. जबरदस्त बॅटिंग, जबरदस्त बॅटिंग. दीपकने धावा कुठल्या आपल्या संघासाठी तब्बल दीपकने धावा कुठल्या तब्बल 4 चेंडूमध्ये 15. जबरदस्त बॅटिंग, जबरदस्त बॅटिंग. मगाशी म्हणतो विकास एक चांगला बॅटर आहे. विकास छगन 60 आपण बोललो तर धावा दिल्या तब्बल 59-60चं लक्ष. तर महेंद्र म्हात्रे यांचा सन्मान केला जातो अजिंक्य कमिटीच्या माध्यमातून. हरी म्हात्रे याला विनंती करतो आपल्या शुभास्ते आपण सन्मान करूया. हरिचंद्र चला लवकर आपल्या शुभास्ते आपण प्रकाश म्हात्रे यांचा सन्मान करू. तर प्रकाश म्हात्रे यांचा सन्मान करतायत हरिचंद्र म्हात्रे. प्रकाश म्हात्रे आपला सन्मान केला जाणार. प्रकाश म्हात्रे याचे सन्मानाचा आपण स्वीकार करा. उपाध्यक्ष 40+ क्रिकेट असोसिएशनचे हे जबरदस्त व्यक्तिमत्व आहे. काही सन्मान इथे आम्ही करणार आहोत. लाभा देखील आले, त्यांचं देखील हार्दिक स्वागत. चला नवनाथ म्हात्रे जरा आपण या क्षेत्रक्षाडी. तर महेंद्र म्हात्रे यांचं आजदेगाव 40+ समितीचे सदस्य त्यांचा देखील सन्मान केला जाणार. हरिचंद्र म्हात्रे यांच्या शुभ असते महेंद्र म्हात्रे यांचा देखील सन्मान केला जाणार आहे. तर नवनीत वजे यांच्या शुभ असते आपण टॉस करूया. महेंद्र म्हात्रे यांचा सन्मान केला जाणार. नवनीत वजे जा आपल्या शुभास्ते आपण सन्मान करू. एक जबरदस्त व्यक्तिमत्व. चालेल आपण 40+ समितीचे सदस्य महेंद्र म्हात्रे यांच्या शुभास्ते टॉस करू. कोपरचे कॅप्टन या आणि अडीलचे कॅप्टन गोविंद भाने चला लगेच आपण टॉस करूया. कारण वेळ आपल्याकडे टॉस करून घेऊया आपण. चला टॉस करायचं. चला लवकर टॉस करायचं. महेंद्र म्हात्रे यांच्या शुभास्ते जरा या कॅप्टन या आणि एक सन्मान आहे तो हरिचंद्र म्हात्रे यांच्या शुभास्ते आपण करूया.
चौधरी आणि प्रथमेश चौधरी नक्कीच करतील. व मॅचच्या विषयाने पहिले षटक येते गोलंदाज छगनला तुम्ही पाहत. पहिलाच बॉल आपण बघतो व्यवस्थित बॅटच्या संपर्कात आला नाहीये. जिथे सिंगल मिळाली अतुल पाटीलचं खातं उघडलं त्याचा मात्र प्रमोद बडवी सेकंड येतात. 60 धावा चेस करायचे. स्वर्गीय रतनबा पाटील स्मृती चषकमध्ये दाखिली फडणवीस संघाने 62 धावा चेस करा असताना मॅच टाय झाली. त्याच स्पर्धेत कंपल्सरी चेसिंग नव्हतं जरी फडणवीसचे संघ खेळत होते. त्याचा फायदा कुठेतरी झाला. हरिदास शेलार यांनी खूप चांगला उल्लेख केला. जर कंपल्सरी चेसिंग असतं तर आम्ही पराभूत झालो असतो. या स्पर्धेत जयंतने एक चांगला जय टिपलाय. छगन पाटीलच्या खात्यामध्ये पहिली विकेट. एक षटक मिडन येऊन सुद्धा 59 धावा झाले. अतुल पाटीलचं एक मिडन षटक तुम्हाला आज पाहायला मिळालं. चिंचवडचा पाडा कुंभारखंड पाडा ग्रामस्थ मंडळ आयोजित जय राघवी चषक 2025 भव्य दिव्य आयोजन तुम्हाला पाहायला मिळेल. रेल्वे ग्राउंड ऐतिहासिक क्रीडांगण डोंबिवली वेश म्हणल्यानंतर बागशाळा रेल्वे क्रीडांगण आणि प्रल्हाद मात्रे यांचा मी उल्लेख करेल. महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे त्यांच्या माध्यमातून खऱ्या अर्थाने 2 क्रीडांगणाची काया पलट केली. की याबरोबर तुम्ही बऱ्याच 4 ते 5 वर्ष जर मागे गेले तर 52 नावाने ते प्रसिद्ध होतं. म्हटलं तर भरपूर फेमस राहिलेलं त्याचं पूर्णपणे काया पलट झालेलं आहे. नागरिकांना खूप चांगली बसण्याची व्यवस्था ज्येष्ठ नागरिकांसाठी आपल्याला पाहायला मिळते. सुसज्ज क्रीडांगण बनवण्याचा प्रयत्न ज्या ज्या व्यक्तींनी केले त्यांचे मनापासून आभार व्यक्त करणं गरजेचे. कृष्णा किर यांचा मी उल्लेख करेल. हे क्रीडांगण म्हटलं तर त्यांची प्रचंड मेहनत असते. आई मित्रमंडळाचे अध्यक्ष सुद्धा आहेत. चलो टॅप केलाय शॉर्ट कव्हरला क्षेत्ररक्षक आहे. एक सिंगल मेल. प्रकाश नाईक आले बॅटिंग करण्यासाठी. तीन धावा आपण कधी लागले. 60 धावांचा पाठलाग करायचा मॅच मध्ये. कंपल्सरी चेसिंग आहे. 40 संघटनेचा नियम. चांगली गोलंदाजी पाहायला मिळते. छगनचं कौतुक व्हायला हवं. पॉवर प्लेच्या षटकात मोठ्या फटक्यापासून वंचित ठेवले. त्यातील 40 संघाच्या पूर्ण अतुलला बीट केले. नॉट बॉल तिथे समाप्त होईल. 60 धावांचा पाठलाग करत असताना दाखिली 40 संघ त्याने फाईट करतोय. तो जॉन मोठी देसाई 40+. दीपकने चांगला फिनिश केला. शेवट एक बॅटिंगमध्ये आले. मिड विकेटच्या वरून खेळत आहेत. क्षेत्ररक्षक डीप मध्ये कोणी नाही येत. आउटफील्ड फास्ट आहे आणि चेंडू जाईल सीमारेषेच्या बाहेर. 4 धावांसाठी चौकार. सात धावा खर्च केले. चांगली गोलंदाजी केली छगनने. P1 मध्ये अजूनही पॉवरप्लेचं दुसरं षटक येणं बाकी आहे. पुढच्या मॅच मध्ये कोपरगाव 40+ ने टॉस जिंकलेला आहे. त्याने फाईट करेल तो अडवली 40+. पहिल्या षटकात 7 आले. तुम्ही 53 अजूनही करायचे. 24 बॉलचा खेळ शिल्लक आहे. नितीश गोरे तुम्ही पाहताय. त्यांची प्रचंड धावपळ तुम्हाला पाहायला संपूर्ण चिंचवडचा बडा 40+ क्रिकेट संघ. लेजंड क्रिकेटर मारुती मात्रे पहिल्या मॅच पासून बघा सीमारेषेवर करण्यात बऱ्याच वेळा या गोष्टी समालोचकांना आयोजन कमिटीच्या माध्यमातून सांगावे लागतात की सीमारेषेवर तैनात राहायचं. म्हणजे पहिल्या मॅच पासून नवनाथ मात्रे यांचा मी उल्लेख करेल. मारुती मात्रे यांचा मी उल्लेख करेल. असे काही व्यक्ती आहेत नक्कीच क्रिकेटवरती असलेले त्यांचं प्रचंड प्रेम तुम्हाला मी पाहायला मिळते. दीपक आले दुसऱ्या षटक घेऊन. दीपक पाटीलला तुम्ही पाहतायत. चला जास्त वेळ घेऊ नका. मॅच सुरू करायची. आमचे मित्र सुभाष वैते सुद्धा आलेत. दखलीचे तदेविरोधी या सुभाष आपले हार्दिक स्वागत. चांगले क्रिकेटर आणि काल भरपूर सपोर्ट दाखिली 40+ संघाला केला सुभाष वैते यांनी आणि 2 सामने जिंकले. पण एखादी बाय मिळाली तर मेगा फायनलचं तिकीट मिळू शकतो. पण सुपर 3 मध्ये गेल्यानंतर एक लकी ड्रॉ असतो. प्रकाश नाईकला इथे बीट केलं. दीपक पाटीलकडे वेग प्रचंड आहे. काय एक्स्ट्रेक्शन गेले बघा. ज्ञानेश्वर देवकर त्यांच्या मागे.
आमदार चषकचं दमदार आयोजन तुम्हाला छत्रपती शिवाजी महाराज क्रीडांगण देसाईच्या मैदानात पाहायला मिळालं. 40+ धमाका. मनीष देवगड म्हणजे त्यांचे पिताश्री पहिले गावचे सरपंच राहिलेले याचा मी आवर्जून उल्लेख करेन. वाईट बॉल आहे. असं वाटलं स्ट्रॉंग अपील आहे. कदाचित चेंडू बॅटला लागले, पाहायला लागले की काही इथे आमचा कॉमेंट बॉक्स थोडंसं क्रॉस आहे. तुम्ही मी कोणते बाकीत करणं चुकीचं होतं बऱ्याच वेळा. मग संदीप बाणे यांचा इशारा आला वाईट. संख्या 8 वरती पोहोचली. संत सुरुवात केली जाते 40+ म्हणजे तुम्हाला 60 धावा चेस करायचे आणि या खेळामध्ये अशक्य असं काही नाहीये. जीटीसीच्या माध्यमातून स्पर्धा कव्हर केली होती. क्रिएटिव्ह विथ क्वालिटी क्षेत्ररक्षक विकास जकास फिल्डिंग करतायत. फर्स्ट विकेट थोडीशी अंडरन केली. तेव्हा पहिल्यांदा मोठी केस प्रीमियर लीग मध्ये समालोचन केलं होतं. विकास बॅटिंग केली होती विकास दादांनी. त्यापासून ते चर्चेत राहिले. आता सध्या 40+ खेळतात. चलिंदर असतील लिजंड क्रिकेट आहेत. एक काळ यांनी गाजवलेलं आहे. बाकीचे असतील मोठी केसेचे असतील ऑप्शनच्या बाहेर होता पण वाईट चिकून करतायत. बहुसंख्य एकने पुढे सरकते ती 10 वरती. 50 अजूनही करायचे त्या मॅच मध्ये. दुसरं षटक प्रगती पथावर 3 किलो 38 सर्कलच्या बाहेर. शॉट्स केलेले नोनात मात्र अनेक वर्ष मात्र बंधू हा संघ त्यांचा तुम्ही पाहिलेला आहे टेनिस क्रिकेटमध्ये. खेळायचं होतं. चेंडूची गती थोडीशी कमी गेली आहे. तुम्ही चेंडू आणि बॅटचा संपर्क वेळेशीर पाहिजे क्रिकेटमध्ये. आताचं क्रिकेट भाऊ पाडे इतकं फास्ट झालं की तुम्ही एकाच प्रकारचे बॉल टाकू शकत नाहीये. तुमच्याकडे व्हेरिएशन पाहिजे, तुमच्याकडे वेग पाहिजे. तुम्ही चेंडूची गती कधी कमी करू शकता. या गोष्टी महत्वाच्या आहेत क्रिकेटमध्ये. हल्लीचं क्रिकेट भरपूर फास्ट झाले. ही गोष्टी महत्वाच्या आहेत. तुमच्याकडे विविधता पाहिजे. ऑप्शनच्या बाहेर होता पण त्यांनी वाईट बॉल घोषित केलाय. एकदा मिळाली 11. 11 धावा दाखल करावे लागेल. 2 दिवसीय स्पर्धा तुम्हाला पाहायला मिळते. रागाई चषक रागाई आईच्या नावाने ही स्पर्धा तुम्हाला पाहायला मिळते. प्रचंड आशीर्वाद रागाई आईचा मिळला. मात्र इथे झेलची शक्यता आली बघा. जालिंदरने एक चांगला झेल टिपलाय. दुसरा झेल. फलंदाज अतुल बॅक टू द पॅव्हेलियन. या स्पर्धेमध्ये आपण बघूया प्रमोदजी पाटील आणि विनोद छत्रपती मात्र यांच्याकडे जोची व्यवस्था सुद्धा आपल्या पाहायला मिळते. रागाई केबल नेटच्या माध्यमातून पाहण्याची व्यवस्था सुद्धा ही पाहत आहेत. अजित मात्रे नेटची व्यवस्था कृष्णाकडे यांच्याकडे ग्राउंड आम्हाला उपलब्ध करून दिलेले आहे. सर्वच मान्यवरांचा आम्ही मनापासून आभार व्यक्त करू ज्यांनी मला स्पर्धेसाठी सहकार्य केले. आपले सर्वांचे लाडके उदयजी गायकवाड साहेब तिसगाव, विकासजी गजानन मात्रे साहेब, राजेशजी बामा मात्रे, विकासजी वामन मात्रे, जनार्दनजी परशुराम मात्रे, प्रल्हादजी परशुराम मात्रे, प्रशांतजी मात्रे साहेब, श्री समर्थ एंटरप्राइजेस मंगेश जनार्दन पाटील, सुजल शरद मात्रे, पौर्णिमा वडापाव, SS बेकर्स, भूषण भोईर, बालाजी ज्वेलर्स, बंडू शेठ पाटील, देवी सापाडा, अजय सावंत यांच्याकडे पाहण्याची व्यवस्था तुम्ही पाहतात. स्वर्गीय दुर्वा मित्र मात्रे यांच्याकडे खंड पाहण्याची जार तुम्हाला पाहायला मिळतात. सुभाष नाना जोशी याचकडनं आपण बघतो ट्रॉफीज पाहतो. स्वर्गीय सुनील नाना जोशी यांच्या स्मरणार्थ तुम्हाला पाहायला मिळतं. त्यानंतर चेतन वासुकीर यांचा आम्ही मनापासून आभार व्यक्त करू. महेश उमाकांत मात्रे एक दिवसाचे जेवण स्वर्गीय उमाकांत तुळशीराम मात्रे यांच्या स्मरणार्थ आपण पाहतोय. त्याप्रमाणे एक सिंगल तुम्हाला पाहायला मिळते. सिंगल डबलला मॅच जिंकणं थोडंसं कठीण होईल. त्यानंतर नितीन मात्रे, नितेश गोयल एक दिवसाचं जेवण तुम्ही पाहतात. किशोरजी सहदेव सुर्वे, महेश पाटील बोपर, श्री स्पोर्ट यांच्याकडनं शोज तुम्ही पाहतात. सुखदेवजी यांच्याकडनं बॉलचा व्यवस्था तुम्हाला पाहायला मिळते. अजित मात्रे यांच्याकडनं नेटची व्यवस्था आणि कृष्णा बकीर यांनी हे ग्राउंड आम्हाला उपलब्ध करून दिले. त्यांचे मनापासून आभार व्यक्त करू. रागाई केबल नेट यांच्याकडनं सुद्धा पाहण्याची व्यवस्था तुम्हाला पाहायला मिळते. आज जोशी व्यवस्था आपल्याला पाहायला मिळते. प्रमोद पाटील आणि विनोद छत्रपती मात्रे या सर्वांचा आम्ही मनापासून आभार व्यक्त करू ज्यांनी या स्पर्धेत आम्हाला सहकार्य केले. फुलटॉस बॉल होता. टायमिंग झालं नाहीये. मिडविकेटला क्षेत्ररक्षक वेगाने आलेत. जजमेंट चांगला आहे. जेल ड्रॉप बराच छगन होते. आय थिंक छगन पाटील दिले होते. प्रकाश नाईक एक चांगला फलंदाज आहे. त्याला जोरदार मिळाले. दोन षटकाचा खेळ संपला. धावसंख्या 14. 18 बॉलमध्ये 46 करायचे. कुंभार
कुंभारगड शरद म्हात्रे साहेबांचं आगमन झालं, त्यांचं हार्दिक स्वागत. नवनाथ म्हात्रे यांनी सध्या कोणीतरी भेटायला आले म्हणजे ते सध्या मॅच खेळत आहेत. काका थोडंसं तुम्हाला थांबावं लागेल. राजेश म्हात्रे यांचे काही सहकारी आलेत, त्यांचं आम्ही मनपूर्वक आणि सहज होते. काकांना विनंती असेल या काका. तिथेही मनोज खंडागळे यांनी चांगली बॅटिंग केलेली. तिथे चर्चेत असतात नेहमीच. मनोज खंडागळे अंडरम क्रिकेट सुद्धा भरपूर ते खेळलेले आहेत. ओरम क्रिकेट चांगलं खेळतात. क्रिकेट असाच खेळ आहे, तुम्ही चांगलं खेळत राहा, तुम्हाला यश नक्कीच मिळेल. आणि मनोज खंडागळे हे नेहमी ते खेळले. चला पुन्हा डान्सिंग लावले विकेट. टायमिंग झालंय का विकास वेगाने आलेत. जजमेंट चांगला विकास आता चुकवणार नाहीये. या अगोदर चौकार जरूर गेला होता, मग इथे विकेट येते ती रागाई विकेट. गाण्यांचं आगमन झालं, त्यांचं हार्दिक स्वागत. पुढच्या मॅचमध्ये इनॅक्शन मध्ये असतील अडेली फटीचा संघाडी. विकासने झकास झेल जिंकलाय. समीर पाडे आलेत बॅटिंग करण्यासाठी. प्रकाशला एक जोडण मिळालंय. फटका चांगला होता मनोज खंडागळे. स्वतः तो विश्वास त्यांना बसला नाही की एक्झॅक्टली तुम्ही सीमारेषेच्या बाहेर का नाही गेला. प्रॉपर टायमिंग झालं होतं. क्रिकेटमध्ये काय पाहिजे प्रॉपर टायमिंग. फक्त तुम्ही ताकदीचा वापर करू शकत नाही. तर डावखुरा त्याचे बॅटर आलेत. मात्र बघा शॉट कलरला, शॉट पॉइंट, शॉट कलर अनेक वर्ष जॉन्टी रोड्सला तुम्ही पाहिलं. भारतीय संघाडी मोहम्मद अझरुद्दीनचा मी उल्लेख करेल, रॉबिन सिंगचा उल्लेख करेल. भारतीय संघाडी पहिलाच बॉल उंच गेला, मात्र टायमिंग झाला नाहीये. पुन्हा विकास आलेत आणि विकासने झकास झेल टिपलाय. सगळ्यांच्या खात्यामध्ये अजून एक विकेट. हॅट्रिकच्या गोलंदाज छगन आपण पाहतोय. 2 विकेट घेतलेत मनोज आणि त्यानंतर समीर आणि आता हरिदास शेलार आलेत बॅटिंग करण्यासाठी. खूप चांगला दिवस त्यांच्यासाठी गेला. दिवंगत कामगार निधी स्वर्गीय रतन स्मृती चषक मध्ये आजचा दिवस खूप चांगला प्रतिसाद पाडा कुंभारगड पाडा गावातून मिळते. आमचे सर्व जे पुरस्कार जे त्यांचा मी उल्लेख करेल, जे नेहमी या स्पर्धेला सहकार्य करतात. ज्यावेळी एखाद्या आयोजकांना ज्यावेळी पुरस्कार त्यांचे सहकार्य त्यांचा उल्लेख होणं गरजेचं आहे, कारण त्यांच्यामुळे आपण ही स्पर्धा यशस्वी करू शकतो. कोणत्या खेळायचं होतं डॉट बॉलची जे समाप्ती धावून घ्यायची, तुम्हाला लक्षात घ्या. कटआउटच्या तुम्हाला पाहायला मिळेल. विकास मंत्री यांचा कटआउट होऊन पाहत आहेत. फुटबॉल संघटनेचे अध्यक्ष अर्जुन पाटील यांचे कटआउट तुम्ही पाहत आहेत. राजेश मंत्री यांचा कटआउट तुम्ही पाहत आहेत. विकास म्हात्रे बाक्षाचे विकास मंत्री यांचे कटआउट तुम्ही पाहत आहेत. नंतर गायकवाड साहेबांचा कटआउट तुम्हाला पाहायला मिळते. नवनिर्वाचित आमदार सुलभाताई गायकवाड यांचे कटआउट तुम्हाला पाहायला मिळते. उदयजी गायकवाड साहेब सुद्धा उपस्थित होणार या स्पर्धेसाठी. धाबा झाल्या, धाबा येत नाही येत. या षटकातील शेवटचा बॉल शिल्लक आहे. पाण्याची व्यवस्था तुम्हाला मैदानाच्या आतमध्येच केलेली आहे, लक्षात घ्या. विश्लेषक मागे बरोबर कटआउट जे आहे तिथे नक्कीच तुम्ही बघू शकाल. पॉईंटवर चांगला केलं मोठी देसाईने. आणि फिलिंगचं स्टँडर्ड जपलंय. एक डाव तीन गेले, धावसंख्या 20 वरती पोहोचली. 3 षटकांचा खेळ समाप्त झाला. 12 बॉलचा खेळ शिल्लक आहे आणि 12 बॉल मध्ये 40 अजूनही करायचे त्या मॅच मध्ये. 12 चेंडू आणि 40 धावा करायचे आहेत.
दयानंद म्हात्रे साहेबांचा सत्कार केला जाईल आमच्या मुख्य व्यासपीठावरती. सुधीर म्हात्रे यांना विनंती होती की आपण दयानंद म्हात्रे साहेबांचा सत्कार करायचा, तर या दयानंद म्हात्रे साहेब टॉस बॉक्समध्ये आपला सत्कार केला जाईल. दयानंद म्हात्रे यांचा सत्कार आपण करणार आहोत. दयानंद म्हात्रे साहेबांचा सन्मान आम्ही करणार आहोत. अतिथी देव भव आणि या सर्व भावनांचा सन्मान केला या स्पर्धेच्या माध्यमातून. या स्पर्धेची वेळ आठवण, एक सुंदर मोमेंट. 12 बॉल 40 अजूनही करायचे त्या मॅचमध्ये. 3 षटकात फक्त 20 धावा झाल्यात. जीटीसीच्या माध्यमातून ही स्पर्धा कव्हर केली आहे. ही स्पर्धा तुम्ही घर बसल्या एन्जॉय करू शकाल. त्यानंतर विघ्नेश पाटील यांचे सत्कार होईल. तर या विघ्नेश पाटील साहेबांनी विनंती आपण या आपले सत्कार होईल. विघ्नेशजी पाटील साहेब आपले सन्मान केला जाईल. विघ्नेश पाटील साहेबांचा सन्मान होत असून आपल्या मुख्य व्यासपीठावरती बघायला मिळेल. त्यानंतर मी विनोद बोर यांना बोलत होतो की शरद म्हात्रे साहेबांचा सत्कार करायचा आहे. तर या शरदजी म्हात्रे साहेब आपले सत्कार केला जाईल. 12 बॉल 40 करायचे आहेत. शरद म्हात्रे साहेबांचा आपण सन्मान करणार आहोत. प्रभाकर आहेत गोलंदाज. फारसं इनफॅक्ट जाणवला नाहीये प्रभाकरचा, मात्र 12 बॉलमध्ये आता 40 करायचे आहेत. 3 षटकात फक्त 20 धावा झाल्यात. 12 बॉलमध्ये 40 करायचे आहेत. कंपल्सरी चेसिंग आहे. छगन पाटील आपण बाजू जर्मन क्रिकेट संघ मोठी जसे रेग्युलर संघाचे कोच सुद्धा आहेत. तो संघ स्वर्गीय रतनभाऊ पाटील स्मृती चषकमध्ये सुपर 8 मध्ये क्वालिफाय झालेला आहे. अजय मडवीने चांगली गोलंदाजी केली. संदेश म्हात्रेचे 5 विकेट. मिडन ओव्हर तुम्हाला पाहायला मिळाली. जितेश पाडीचा मी उल्लेख करेल का बॅटिंग केली जितेशने. 5 बॉल आहे. 12 बॉलमध्ये 29 अजूनही करायची या मॅचमध्ये. नंदू म्हात्रे साहेबांचा सत्कार होईल. तर विनंती असेल या विनोद बोर यांच्या शुभ असे. नंदू म्हात्रे साहेब, नंदू म्हात्रे साहेब इथे उपस्थित आहेत. त्यांचा सत्कार आपण करणार आहोत. 12 बॉलचा खेळ शिल्लक आहे. 39 रन्स मॅच मध्ये करायचे आहेत. गॅपमध्ये खेळत आहेत आणि चेंडू जाऊन सीमारेषेच्या बाहेर येतोय. राधाई सावकार. चेंडू आता 35 करायचे. मी मगच उल्लेख केला मॅच संपली नाहीये. क्रिकेट असा खेळ कधी काय होऊ शकतो. रेल्वे ग्राउंड आपण पाहिलं, आताच आपण काही दिवसांपूर्वी आपण पाहिलं गोपाळ मित्र मंडळाच्या माध्यमातून सुद्धा सुवर्ण महोत्सव चषक तुम्हाला पाहायला मिळालं होतं. आमचे विजयजी भोईर असतील, महेंद्रजी भोईर, अरुण पदार असतील, त्याची संपूर्ण टीम. गोपाळ मित्र मंडळ 50 वर्षाची परंपरा तुम्हाला यावर्षी पाहायला मिळेल. बाकी आपण बघू सार्वजनिक गणेश उत्सव गोपाळ मित्र मंडळाच्या माध्यमातून तुम्हाला पाहायला मिळणार आहे. प्रभाकरच्या विरोधात चौकार आलाय. 11 बॉलमध्ये 35 अजूनही करायचे. फिल्डिंग मध्ये थोडेसे चेंजेस करतायत. प्रकाश नाईकचा जेल सुटलाय. हरिदास रनआउट होता. पंकज येतात नवीन फलंदाज. 34 अजूनही करायचे. 10 बॉलमध्ये 34. प्रयत्न करतील नक्कीच प्रकाश नाईक या मॅच मध्ये, कारण चांगले पॉवर हिटर आहेत ते. एक जोजांश त्यांना मिळाले या मॅच मध्ये. मॅच मध्ये 34 करायचे. मॅच 34.
प्रभाकर गोलंदाजी मार्फत एक काळ गाजवला प्रभाकर यांनी सुद्धा रेडिओ खेळलेत त्यांचा खेळ आम्ही पाहिलेला आहे. चेंडू गॅपमध्ये खेळत आहेत नाही लंबांना क्षेत्ररक्षक विकास काय फिल्डिंग केली आहे मॅच मध्ये विकासने. दोन धावा मिळाल्यात 9 चेंडूमध्ये 32 करायचे. बरेचसे असे खेळाडू आहेत चांगली फिल्डिंग करतात मात्र ट्रॉफी किती अंडरम करतात. इंटरनॅशनल तुम्ही पाहिजे जवाहरलाल श्रीनाथ ओरम ज्या प्रकारे आपण बॉलिंग करतो तसे ती थ्रो करायची अनेक वर्ष. बराच वेळा शोल्डरचा प्रॉब्लेम असू शकतो जो आपला खांदा असतो बराच वेळा उतरतो. चेंडूचा खेळ शिल्लक 32 धावा करायचे आहेत. इथे थोडीशी हेलकावणी गेली चेंडूने त्याला 4 मिळतील चौकार. मॅच संपली नाहीये. 8 चेंडूचा खेळ शिल्लक 28 धावा जुनी करायची त्या मॅच मध्ये. इतर 8 चेंडू 28 धावा मॅच मध्ये करायचे आहेत. पुढच्या मॅचचा टॉस झालेला आहे. टॉस जिंकला तो कोपरगाव 40+ त्याने फाईट करेल तो अडिवली 40+. कोपर संघ आपण निर्णय काय गेले कोपर 40+. थोडासा पेंडिंग आहे कारण की आज आपण म्हणतो सुट्टीचा दिवस नाही आहे त्यामुळे बरेचसे खेळाडू आपण पाहिजे कोपर 40+च्या जॉबला येईल तर पण निर्णय आपल्यापर्यंत येईल. 8 बॉलचा खेळ शिल्लक आहे. फटका चांगला आहे प्रयत्न सुरू आहेत प्रकाश नाईकचे. मॅच संपली नाही येतोय चौकार. 36 धावा झाल्या 7 चेंडूमध्ये 24 करायचे आहेत. 16 धावा आतापर्यंत प्रभाकरने खर्च केलेत 5 बॉलमध्ये. 7 चेंडूमध्ये 24 करायचे. 40+ सुद्धा आम्ही बराच वेळा पाहिल्या धावा होताना पाहिलेले आहेत. क्रिकेट असा खेळ आहे जोपर्यंत शेवटचा बॉल पडत नाही तोपर्यंत सामना कोणत्याही टीमच्या बाजूने जिंकू शकतो. हा चेंडू उंच गेला सेफ झोन आहे. विकास आता विकासकडनं झोन सुटलाय. हा दुसरा झोन मिळालाय तो फलंदाज प्रकाश नाईकला. तर 6 बॉल 23 6 चेंडू 23 करायचे. 4 षटकांचा खेळ संपलाय. 4 षटकात 27 धावा झाले. 6 बॉल मध्ये 23 करायचे. कंपल्सरी चेसिंग हे लक्षात घ्या. चेंडू आणि 23 धावा मॅच मध्ये बनवायचे आहेत. चेंडू 23 धावा मॅच मध्ये करायचे. देवकर येतात गोलंदाजी करण्यासाठी. 6 चेंडूचा खेळ शिल्लक आहे. 23 धावा करायच्या त्या मॅच मध्ये. चेंडू आणि 23 धावांची गरज गोलंदाज ज्ञानेश्वर. पहिलाच बॉल फुलटॉस मिड विकेटच्या वरून पाठवून दिलाय. सीमारेषेच्या बाहेर येतोय राजाई षटकार. 5 चेंडू आणि आता 17 धावांची गरज. मी मगाशी उल्लेख केला प्रकाश नाईक आहेत ते कधी मॅचला कलाटणी देतील तर प्रकाश नाईकचे 2 झेल सोडले मोठी देसाई 40+ संघाने. त्यामुळे 5 बॉल मध्ये 17 प्रकाश नाईकसाठी मार्क मिळी आहेत. 5 चेंडू 17 धावांची गरज. पॅच ऑन. क्रिकेट असा असतो खेळ आहे. क्रिकेटमध्ये कधी काय होईल असं नियम नाहीये. 5 बॉल मध्ये 17 फक्त एवढंच आहे की कंपल्सरी चेसिंग आहे. 40+ संघटनेच्या नियमानुसार ही स्पर्धा आहे. तुम्ही धावा तुम्हाला कंपल्सरी चेस करायचे. 5 बॉलचा खेळ शिल्लक आहे. 17 रन्स करायचे.
भुवनेश्वर थोडीशी दुखापतग्रस्त सुद्धा आहेत. कदाचित त्याचा फायदा प्रकाश नाईक उठू शकतात या मॅचमध्ये. असे बॉल त्यांना मिळाले फुल टॉस. 5 चेंडूमध्ये 17 करायचे आहेत. फुल टॉस बॉल मेजवानी होती, कबूल केली आहे ती आणि पाठवून दिला चेंडूला सीमारेषेच्या बाहेर. प्रकाश नाईक ऑन फायर, बॅक टू बॅक दुसरा षटकार. 4 चेंडू 11 धावांची गरज. मी मगाशी उल्लेख केला क्रिकेटमध्ये अशक्य असं काहीच नाहीये. जर मैदानात थांबले धावा होतील. असाच फटका मनोज खंडागळे यांचाही होता. मात्र तो बॉल सीमारेषेच्या बाहेर गेला का नाही हा प्रश्नचिन्ह त्यांच्याही मनामध्ये राहिला. मलाही थोडंसं असं वाटलं की प्रॉपर फटका होता. आता कदाचित हवेच्या विरोधातही असू शकतो कारण की आता थोडीशी तेव्हा हवाही थांबली होती. बऱ्याच वेळा गोष्टी घडतात. कोणते बॅट्समन ज्यावेळी बॅटिंग करतो बऱ्याच वेळा तो बॅट्समन बाद झाल्यानंतर त्याला विचारलं होतं की तू ताकद वापरलेली. असं नाहीये, ताकद त्यांनी वापरली होती पण टायमिंग झालं नसावं, कदाचित हवा स्टॉप झाली असावी. या सर्व काही गोष्टी महत्वाच्या असतात क्रिकेटमध्ये. ज्यावेळी खेळाडू जे खेळतात त्यांनाच माहिती असतं की एक्झॅक्टली मैदानामध्ये आम्ही काय करायचं असतो. 4 बॉलचा खेळ शिल्लक आहे आणि 11 रन्स आपल्या मॅचमध्ये करायचे आहेत. पंच काही चर्चा करतायत. चला मॅच सुरू करा. पंच काही सूचना करते. 4 चेंडू 11ची गरज आहे. एका ओव्हरमध्ये 23 बनतील का? बनतील. प्रकाश नाईक जर मैदानात थांबले तर बनतील. ज्ञानेश्वर पलटवार करतील का? 4 चेंडू 11 धावांची गरज आहे. 2 धावा इथे मिळालेत. पंकजला तिसरी घ्यायची मला वाटतं. 3 बॉलचा खेळ शिल्लक आहे. 9 रन्स आपल्या मॅच मध्ये करायचे. पहिल्या 3 बॉलवरती 14 आलेत. 3 बॉल मध्ये 9 करायचे. माग नाही प्रकाश नाईक साठी कारण प्रकाश नाईकचा खेळ आम्ही बऱ्याच वेळा पाहिलेला आहे. बऱ्याच वेळा या खेळाडूने दातेली 40% अडचणीतून बाहेर काढलेलं आहे. अशीच एका मॅचची नोंद होईल का या रेल्वे ग्राउंड मध्ये? रागाई चषक 2025 मध्ये 3 बॉल 9 रन. अखूट टप्प्याचा बॉल होता. क्षेत्ररक्षकाने एक्झॅक्टली केले काय? आता बघायचं पंचांचा इशारा काय ते. जालिंदरने केलं काय? चौकार आहे. झेल झाला असता भाऊ पाटील असंच वाटतं आता. जालिंदर एवढे पुढे का आले? चेक करायचे. ओके चेक करूया. चेक केलं होतं. चौकार आहे. थोडासा आतमध्ये पडलाय. तुम्ही नंतर बघू शकता कारण की युट्यूब आहे. तुम्ही कोणत्या टीमवरती अन्याय थोडासा आतमध्ये पडला बॉल अन्यथा षटकार गेला असं म्हणजे कॅच कदाचित झाली असते. कदाचित बॉल चेंडू आता लागून सीमेरेषेच्या बाहेर गेला असं म्हणजे 2 बॉल मध्ये भाऊ 5 करायचे. 12 बॉल मध्ये भाऊ पाटील 40 करायचे होते आणि 2 बॉल मध्ये 5 करायचे. 2 चेंडू आणि 5 धावा या मॅच मध्ये करायचे आहेत. कंपल्सरी चेसिंग. 2 चेंडू 5 धावा कंपल्सरी चेसिंग. थर्ड अंपायर का? ओके चला विनोद भोईर. चला गोलंदाजच्या गोलंदाजीमध्ये आक्षेप घेतला तर त्याने तिसरे पंच विनोद भोईर मैदानाच्या आतमध्ये जात आहेत. चांगले क्रिकेटर आहेत. चिंचोच्या पाडापडी बस संघाचे अंडरम क्रिकेट सोबत विनोद भरपूर खेळलेले आहेत. आम्ही त्यांच्यासोबत क्रिकेट खेळलेलो आहोत. 2 बॉल मध्ये आता 5 करायचे आहेत. क्रिकेटमध्ये कोणत्याही धावा सेफ नाहीत. 12 बॉल मध्ये 40 करायच्या होत्या. 35 आलेले आहेत. 2 बॉल मध्ये 5 करायचे आहेत. 2 जीवदान किती मागात पडतात मोठी टीमला या मॅच मध्ये. भाऊबडीने काल अतुल पाटील यांच्या गोलंदाजीमध्ये आक्षेप घेतला होता मला वाटतं रतनभाऊ पाटील स्मृती चषकमध्ये. तिसरे पंच आले होते मैदानात. पंचाने व्हाईट बॉल घोषित केलाय. 2 बॉल मध्ये 4 करायचे.
चेंडूवर आता 4 धावांची गरज. काय मॅच रंगली. 12 बॉलमध्ये 40 करायचे होते, आता 2 बॉलमध्ये 4 करायचे आहेत. अक्षरशः मॅच खेचून आणली प्रकाश नाईकने. आणि तिथे आला विजयाचा चौकार. एक चेंडू राखून हा सामना जिंकलाय तो दातिली पोटीपर संघाने. अभिनंदन दातिली पोटीपर संघ. बघा काय मॅच रंगली. अशीच मॅच काल हरिदास शेलारने जिंकून दिली होती सर्जी तुंगा पाटील चषकामध्ये, आणि आज प्रकाश नाईकने मॅच जिंकून दिली. त्याबद्दल अभिनंदन. आणि कुपर संघाने फिल्डिंग करण्याचा निर्णय घेतला पुढच्या मॅचमध्ये. प्रकाश नाईक यांच्यासाठी प्रमोद मडवे यांच्याकडनं 500 रुपयाचा कॅश प्राइज आहे.